पहिली त्याचबरोबर बाबाराजे महिला विचार मंचच्या महिला पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपण पापाताई टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा। सगळ्यांनी हातून जाऊन सांगा, सगळ्यांनी हातून जाऊन सांगा। सगळ्यांचं तुमच्या अभिनंदन। मी की भांडणं जी होत्या दोन महाराजांमध्ये हे कार्यकर्त्यांमुळेच होत असतं। आणि ह्या अशा जोड्या चुकवायच्या आणि आपापल्यात भांडणं करत बसायची आणि त्यांनी दोघांनी बसायचं आणि किती त्रास होते तात्या तुम्ही बघताय। तात्या तुमचं मनापासून अभिनंदन की ही भांडणं होऊ नये म्हणून तुम्ही शेवटी ह्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झाला, त्याबद्दल सगळ्यांनी काटकर तात्यांचं मनापासून टाळ्या वाजून अभिनंदन करायचं। कारण तात्या आज जर तुम्ही आला नसता तर कायमस्वरूपी ही वादाची ठिणगी राहिली असती, कारण चुकीचा मेसेज हा 100% जात होता। त्यामुळे तात्या असतील, तेजस असतील, भरत गावाडीचे परवाशी आम्ही पदयात्रा काढली। तात्या तुम्ही गावातील सर्व ग्रामपंचायत बॉडी, त्या गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी तिथं उपस्थित राहिला। तुम्ही दोन्ही उमेदवारांना जो पाठिंबा दिला त्याबद्दल भरत गावातील सर्व लोकांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। दुसरं, विकास कामाच्या बाबतीत बोलायचं झालंच तर खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून आपला कमानेपासूनचा जो आतला रोड आहे तो खासदार उदयनराजे भोसलेंनी केलाय। झरीचा रोड असेल, इंगळवाडीचा रोड असेल किंवा सागर नावडकर यांच्या त्या राधाकृष्ण मंदिरापासला रोड असेल, तोही आता मंजूर झालाय। मग एक समजून घ्या की गावातील जी अंतर्गत आणि आतली कामं जी आहेत किंवा बाहेरची जी कामं आहेत ही फक्त आणि फक्त ही दोन्ही महाराज करतात। आज या ठिकाणी ह्या गावात शिवसेनेचे 1 रुपयाचं सुद्धा काम नाही, पण आज या ठिकाणी हा जो उमेदवार आहे, कुठलंही इलेक्शन असो, मी आहेच का आहे, का उमेदवारी पत्करली, समाजसेवा वगैरे त्यांच्या डोक्यात काय नाही, फक्त आणि फक्त पार्टी फंड 5-10 लाख रुपये घ्यायचे, उमेदवारी मिळवायची आणि इलेक्शनला उभं राहायचं, ही जी पद्धत आहे ही पद्धत थांबली पाहिजे। निवडून आल्यानंतर किंवा 5 वर्षानंतर पुन्हा हा माणूस किंवा हे उमेदवार पुन्हा ह्या विभागात, ह्या गावात कुठल्याही सुखदुःखाला किंवा कुठल्याच गावातील कुठली काय अडचण आहे का ते पाहिलं सुद्धा आले नाही। आले कोण? 2च महाराज, एक तर सुरुची किंवा जलमंदिर, हे 2च मार्ग आपल्याला दिसतात। हे दोन्ही खासदार असतील, मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले, हे दोन्ही भारतीय जनता पार्टीचे आपले आज या ठिकाणी पदाधिकारी आहेत। आज या ठिकाणी मी गावातील सोनगावातील लोकांना एकच सांगतो, हे गाव हे सोन्यासारखं आहे। हे दोन्ही महाराजांच्या पाठीशी या गावानं उभं राहिलं पाहिजे आणि आज या ठिकाणी होणाऱ्या मतदानापैकी जास्तीत जास्त मतदान हे भारतीय जनता पार्टीचे दोन्ही अधिकृत उमेदवार आहे यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे। हे तुम्हाला आज या ठिकाणी आम्ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी दोघं आलोय। आज या ठिकाणी तसं आपण बघायला गेलं तर उरमोडीचा जो आपला पूल आहे तो चांगल्या प्रकारे आज या ठिकाणी शेळकेवाडीत झालाय। एवढा मोठा पूल महिन्यामध्ये 3.5 का 4 कोटीचा पूल, 8 कोटीचा पूल या ठिकाणी राहिले। स्मशानभूमीचं काम सुद्धा गावातील सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन लोकवर्गणीतील आणि महाराजांच्या दोन्ही महाराजांच्या माध्यमातून वर्गणी काढून आज या ठिकाणी आपण पूर्ण केले। एक चांगल्या प्रकारचं गावातलं नियोजन आज या ठिकाणी होतंय। ही भांडणं लावायचं काम आपण थांबवलं पाहिजे। ह्या भांडणाचा परिणाम हा लोकसभेला आमदार केला होतोय आणि नको त्या माणसांचं ज्या माणसाचा या गावात काही संबंध नाही, ह्या गावाचा सरपंच कोण आहे, उपसरपंच कोण आहे हे काय माहीत नसताना अचानक यायचं आणि गावात कुठेतरी बसायचं आणि काहीतरी विकासाबाबतीत गप्पा मारायच्या, पुढच्या आश्वासनं द्यायच्या, निघून जायचं, ही पद्धत आज या ठिकाणी थांबली पाहिजे। माझ्या या ठिकाणी सोनगावातील सर्व महिलांना, सर्व तरुण वर्गांना, ज्येष्ठांना एकच विनंती आहे, परवा दिवशी जे निवडणूक होईल त्या निवडणुकीनंतर ज्यावेळेस ह्या गावची पेटी उघडली जाईल त्यावेळेस ह्या ठिकाणी फक्त दोन्ही महाराजांच्या पाठीचे हे गाव आहे आज या ठिकाणी दिसून यायला पाहिजे, एवढी विनंती आज या ठिकाणी करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सुरुवातीलाच मी या तालुक्याचे भाग्यविधाते आणि आपल्या सर्वांचं आराध्य दैवत भाऊसाहेब महाराज यांची आज पुण्यतिथी आहे। आपल्या सर्वांच्या वतीनं व्यासपीठावरील आणि आपण जमलेला सर्वजण यांच्या वतीनं त्यांच्या स्मृतीस आपल्या सर्वांच्या वतीनं मी अभिवादन करतो।
आणि आज या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पूजाताई मोरे जिल्हा परिषदसाठी उभे आहेत. त्याच पद्धतीनं आपल्या कोमलताई दळवी पंचायत समितीसाठी सेंद्रे गणातून उभे आहेत. आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज यांच्या नेतृत्वाखाली सातारा तालुक्यामध्ये ही निवडणूक लढली जाते. आज या ठिकाणी आपल्या सर्वांना मी विनंती करणार आहे, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र ॲडव्होकेट विक्रम पवार पापा, आमचे दुसरे सहकारी मार्गदर्शक मित्र पंचायत समितीचे माजी उपसभापती अरविंद अप्पा, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय उत्तमराव नावडकर, नामदेवराव नावडकर या गावचे, आणि आमचे सहकारी मित्र महाराजांचे जुने सहकारी ॲडव्होकेट अंकुश जाधव, या गावचे माजी सरपंच पांडुरंग नावडकर, या गावामध्ये छत्रपती उदयन महाराजांच्या बरोबर ज्यांनी काम केलं ते कैलासवासी हिम्मतराव जाधव यांच्या बी स्मृतीला मी अभिवादन करतो. मोहननाना असेल आणि सर्व छत्रपती उदयन महाराजांना मानणारा सर्व वर्ग, छत्रपती शिवेंद्रराजांच्या बरोबर सुद्धा सोनगावची ही सगळी मंडळी आहेत. अंकुशराव तुम्ही निश्चित उद्या बसा, विश्वासराव तुम्ही, आणि पापांनी आत्ता सांगितलं ते बरोबर आहे. कार्यकर्त्यामध्ये जर भांडणं नाही झाली तर ह्या दोन्ही महाराजांच्या मध्ये कधीच आयुष्यात भांडणं होणार नाही. आणि आपल्याला सुखानं समाधानानं गुण्यागोविंदानं राहायचं असेल तर आपण कुणीच भांडणं करू नये अशी माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. अंकुशराव ताटात वाटीत काहीतरी झालं असेल थोडं, पुढच्या वेळेला वेगळ्या पद्धतीनं होईल. दोन्ही महाराज सक्षम आहेत. आज आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की संपूर्ण देशाचं आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं दैवत असलेले श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांच्या आणि शिवेंद्र महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण काम करतोय. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जाकातवाडीच्या सरपंचताई असतील, आमचे मित्र आणि या विभागामध्ये ज्यांनी अटीतटीची निवडणूक लढवली होती ते योगेश शिंदे साहेब असतील, आमचे चंद्रकांत सनस असतील, आमच्या गावचे भरतगावचे माजी संचालक कारखान्याचे कॉन्ट्रॅक्टर सयाजीराव चव्हाण, ज्यांनी या निवडणुकीमध्ये आपल्या शब्दाला मान देऊन ज्यांनी निवडणुकीतून आपल्या उमेदवाराबरोबर राहायचं ज्यांनी काम केलं ते आमचा तेजस जगताप, त्यांच्या मंडळी होत, अमर मोरे, विजयराव पुतेकर आणि सगळीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेली सगळी मंडळी. मी नावं आता सगळ्यांची घेत बसत नाही, पण बऱ्यापैकी मी सगळ्यांची नावं घेतलीत. आज आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, काय झालं कसं झालं हे बघण्यापेक्षा ज्या छत्रपतींनी आपल्याला आदेश दिलाय तो आदेश जनसंधान मानून सगळ्यांनी एकजुटीनं, एक दिलानं, एक मनानं त्या ठिकाणी कामाला लागायचंय. आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आमदारकीच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं सेंद्रे जिल्हा परिषद गट आणि परळी जिल्हा परिषद हे गटामध्ये उच्चाकी असं मतदान करून आपण दोन्ही आपल्या राजांना भरघोस मताने निवडून दिलं. आज आपल्या सर्वांचं दैवत असलेले खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज जिल्ह्यामध्ये थोडीशी भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यामध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाट होती. त्या परिस्थितीमध्ये सुद्धा विक्रम आपण सर्वांनी आपल्या सहकार्यामुळं जो सेंद्रे आणि परळी गटाचा मतदानाचे मशीन बाहेर पडल्यानंतर त्यातनं दणकन कितीतरी मताचं लीड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. थोडीशी
लोकांची ही होती की बाबा ह्या गटाला थोडंसं दिलं, ह्या वेळेला ह्यांना कमी दिलं, पुढच्या वेळेला वेगळ्या पद्धतीनं आपल्याला करता येईल. परंतु सगळ्यांनी अंकुशराव बोलले त्या पद्धतीनं हातात हात घालून आपण या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सामोरे जायचे. समोर कोण उभा आहे मला तर टीका टिप्पणी करायची नाही आणि मी कधी करणारही नाही. परंतु आपल्या सर्वांना एकच विनंती करणार आहे, प्रत्येकानं आपापलं गाव व्यवस्थितरित्या सांभाळा. ज्या वेळेला आपण दोन्ही राजांच्याकडे जाऊ त्यावेळेला ताट मानेनं आपल्याला तिथं बोलता येईल. प्रत्येकानं आपापल्या गावामध्ये येणाऱ्या या 2 दिवसामध्ये विश्वासराव तुम्ही ना अंकुशराव जरा बसून म्हणजे तुमच्या बरोबर तुमचे सहकारी बसून अशा पद्धतीचं नियोजन करा. म्हणजे मला वाटते एकोपाची सुरुवात तुम्ही इथनं सोनगाव मधनच करा. एकोपा आहेच थोडंसं असतं, परंतु मनाचा मोठेपणा आपण सर्वांनी दावला तर दोन्ही राजांच्या मध्ये कधीच ठिणगी पडणार नाही. आज आपल्या सर्वांना मी विनंती एवढ्या करता करणार आहे, छत्रपती सातारा तालुका किंवा सातारा जिल्ह्यापुरते मर्यादित नाही. छत्रपती उदयन महाराजांना केंद्रामध्ये जो मान सन्मान मिळतो, छत्रपतींचे वंशज आणि त्यांच्या कर्तबगारीमुळं त्यांची जी लोकप्रियता आहे ती निश्चितपणानं ज्या पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज त्यांची साथ, हे दोघं जर एकत्र असले तर मला वाटते एक किरकोळ मतभेद सोडून ह्या वेळेला ह्यांना मिळाली का त्यांना मिळाली का हे करण्यापेक्षा आपल्या भागाचा आपल्या गटाचा या दोघांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कसा होईल हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये आपण काम करताना थोडेसे रुसवे फुगवे असतात, भाऊबंदकी असते, गावकी असते, परंतु छत्रपतींचा विषय जिथं येतो त्यावेळेला आपण सगळेजण एकत्र आलं पाहिजे, एक दिलानं काम केलं पाहिजे. ती भूमिका जर आपण सगळ्यांनी घेतली तर तो मान सन्मान श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्र महाराजांचा होणार आहे. जिल्ह्यामध्ये आम्ही फिरतोच, परंतु त्याचबरोबर त्यांच्या अप्रोक्ष किंवा त्यांच्याबरोबर गेल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्रामध्ये जो आपल्या छत्रपतींचा मान सन्मान आहे, केंद्रातले खासदार असतील आमदार असतील दोन्ही महाराज आलेत म्हणल्यानंतर एक वेगळ्या आशेनं आणि एक वेगळ्या तडफेनं आदरयुक्त भावना व्यक्त करतात. त्यामुळं भविष्याचा वेध घ्यायचा असेल, भविष्याचा विकास करायचा असेल, आपल्या सातारा तालुक्यामध्ये एक वेगळं परिवर्तन करायचं असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपलं दैवत श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आणि या सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे प्रभारी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह महाराज यांचा मान सन्मान करायचा असेल तर जिल्हा परिषद गट शेंद्र्यामधनं आपण सगळेजण एकजुटीनं राहिलेल्या 2 दिवसामध्ये कामाला लागून नेटकं नियोजन करून प्रत्येकाचे बूथ बघितले जाणार आहेत आणि त्याच्यावरनं त्याचा मान सन्मान केला जाणार. तुम्ही त्या ताकदीनं तुम्ही त्या जिद्दीनं मतदान करून दाखवलं तर दोन्ही छत्रपतींच्याकडं तुमचा मान केल्याशिवाय राहणार नाही. आज या निवडणुकीच्या अनुषंगानं भाऊसाहेब महाराजांच्या पासून उदयन महाराज असतील, शिवेंद्र महाराज असतील, प्रत्येक गावामध्ये मोठमोठ्या प्रमाणावर विकास झालेला. आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलं मुली ज्या वेळेला बाहेरच्या जिल्ह्यामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये जातात त्यावेळेला छत्रपती उदयन महाराज आणि छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज यांचं नाव घेतलं जातं. तो अभिमान आपल्या सर्वांना असतो.
आणि तो अभिमान कायमस्वरूपी तेवत ठेवायचा असेल तर आपण सगळ्यांनी मिळून कंबर कसूया आणि येणाऱ्या 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये गाववार एकत्र बसून चांगल्या पद्धतीचं नियोजन करूया आणि आपल्या पूजाताई मोरे आणि कोमलताई दळवींना प्रचंड बहुमताने असं विजय करूया, एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. आज किंवा सातारा तालुक्यापुरते मर्यादित नाहीत, आज त्यांच्यावर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार आहेत त्याची जबाबदारी संपूर्ण त्यांच्या खांद्यावर आहे. जिल्ह्याची जबाबदारी असताना त्यांना साथ देण्याचं काम गटागटातून आपण सर्व मंडळींनी करून दाखवलं पाहिजे. एक वेळ भविष्यामध्ये अशी आली पाहिजे की या दोघांना इथल्या निवडणुकीकरता यायची गरजही पडणार नाही. आपण सर्व मावळे ती खिंड लढवून त्यांना जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं जाण्यासाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला पाहिजे. आज या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येनं जमलायत. आपल्या सगळ्यांचा उत्साह बघितल्यानंतर जास्तीत जास्त ज्या पद्धतीनं लोकसभेला आणि आमदारकीला मतदान उच्चांकी झालं होतं त्या पद्धतीनं तेवढ्याच ताकदीनं आपण पूजाताई मोरे जिल्हा परिषदसाठी आणि आपल्या कोमलताई दळवी यांना आपण सर्वांनी मिळून प्रचंड बहुमताने विजय करूया. आणि निनाममध्ये त्या ठिकाणी आपल्या प्रमिला सुतार आहेत, ह्या गटातील प्रमिलाताई सुतार यांना सुद्धा त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने आपण सर्वांनी उभं केलेलं आहे. त्यांना प्रचंड बहुमताने आपण त्या ठिकाणी विजयी करायचं आहे. दोन्ही छत्रपतींच्या सर्व मावळ्यांना आदेश तर गेलेलेच आहेत, राहिले सायले इकडं तिकडं असतील त्यांना सुद्धा त्या पद्धतीनं सूचना आणि आपुलकीनं सांगून या प्रवाहामध्ये आपण सामील करून घेऊया आणि येणाऱ्या 9 तारखेच्या विजयी मिरवणुकीमध्ये आपण सर्वजण सहभागी व्हाल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी आलो संयोजकांच्या वतीनं सोनगावकरांच्या वतीनं जो आमचा मान सन्मान केला त्याबद्दल विश्वासराव तुम्ही सर्व टीम, उत्तमरावजी नावडकर असतील, नामदेवराव आमचा पांडुरंग असेल, ॲडव्होकेट अंकुश जाधव असतील आणि त्यांचे सर्व सहकारी, हिम्मतराव जाधवांच्या घरातील सर्व कुटुंब, त्यांचे बंधू पुतणे वगैरे सगळी मंडळी आपल्याबरोबर ताकदीनं बरोबर आहे. तर आपल्या सर्वांना मनापासून आणि खास करून सोनगावचं तरुण मंडळ आहे, दोन्ही राजांना मानणार. आता आपण मानायचं ते दोन्ही राजांना, त्यामुळे सगळे हातात हात घालून एक संघपणे भविष्याचा वेध घेऊया आणि दोन्ही उमेदवारांना आणि पंचायत समितीच्या निनामगणातील प्रमिलाताई सुतार यांना प्रचंड बहुमताने विजय करून आपण विजयाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हाल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.